माया त्याला झाकून टाकणारी असली तरी त्याला झाकणारी जरी भासत असली तरी परमात्मा माया ही जड आहे. मायेला वास्तविक पाहता अशी स्वरूपच नाही. जसं भगवान सांगतात, वर्णन करतात की न रूपमस्य तथोपलभ्यते नांतो न त्याजी नच संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूल मसंग शस्त्रेन दृढेन शित्वा. माया म्हणजे कशी आहे? वांजेची लेकुरे घर भरी. ज्ञानोबराय दृष्टांत देतात, वांज बाईला मुलं मग 1-2 नाही, डझनभर एवढे मुलं झाले. कोणाला? वांजेला. कितपत खरं आहे? एक गोष्ट सांगता, एक वान म्हातारी वयाच्या शेवटच्या काळामध्ये योगायोगाने तिला मुलगा झाला आणि त्या मुलाचं हा म्हणता चंद्रकलेप्रमाणे मुलगा वाढत गेला, वयात आला, आता मुलाचं लग्न करायचं. म्हातारपणी झाली. म्हातारपणात आणि त्याच्यावर सर्व शेण, याच्यामध्ये सर्व त्याच्यावर माया, त्याच्यावर प्रेम. आता याचं लग्न थाटात करायचं. घरचे श्रीमंत म्हणून काय करायचं? लग्नाकरता पंगत करायची, साधी करायची नाही. गावरान तुपातला शिरा आणि गावरान तुपातला लाडू. पण तूप आपल्याला म्हशीचं घ्यायचं नाही, जर्सीचा तर नावच काढायचं नाही, गावरान गायचं नाही. हे तर सर्वच वापरतात म्हणून. त्या म्हातारीने ठरवलं आपल्या मुलाच्या लग्नात तूप, वरणावर वाढायला तूप आणि शिरा भाजायला आणि लाडू करायला जे गावरान तूप बनवायचं ते कासवीचं तूप घ्यायचं. कासवीच्या तुपाचे लाडू आणि कासवीच्या तुपाचा, गावरान तुपाचा शिरा, अशा प्रकारचं त्यानं ठरवलं. आणि पुन्हा एवढं झालं, आता स्वयंपाकाचं बेत ठरला. वाढणार कोण? म्हणे वांजेंच्या सुना काय कुठं गेली जातील? कमर खोसून वाढते, कमरला पदर खोसून वाढतील. आणि ठीक आहे, पण मंडप पाहिजे ना. मग मंडप देत असताना मंडप कशा पद्धतीचा द्यायचा? आकाशाचा मंडप द्यायचा. पण एवढा मंडप उभा करायला खांब, अरे सस्याचे, घोड्याचे आणि गाढवांची शिंग आणायची आणि रंगीत काय करायचे त्यांना सजवण्यासाठी. आणि नवरदेवासाठी हार जो आणायचा त्याच्या हातात गुच्छ द्यायचे. ते फुलं गुलाबाचे नाही, कमळाचे नाही, कुठलेच नाही. ते फुलं कशाचे आणायचे? तर म्हणे आकाशाचे फुलं तोडून आणायचे. अजून मला सांगता येईल, अजून सांगता येतील, परंतु पुढे मला वाढवायचं नाही. थोडक्यात तुम्ही सांगा यातली कोणती गोष्ट खरी आहे? वाचारंभन नाम विकारो, अशा प्रकारचा नुसते वाचारंभन आहे, वेळ खर्ची करणं आहे. तर याला जसं मायेला काय अधिष्ठान हो, का मायेला काय अस्तित्व आहे? मायेचं अस्तित्व नाही आदी अंती अवसानी. ज्या मायेलाच मायेलाच जर अस्तित्व नाही तर मायाजन्य पदार्थाला अस्तित्व असेल काय? परंतु त्यामध्ये रममाण होऊन अशा प्रकारे तो त्याच्याशी संबंध, त्या प्रकृतीच्या कार्याशी संबंध असणारा असा आत्मा मी आहे आणि हे सर्वचं सर्व माझं आहे, अशा प्रकारचा तो स्वतःला समजायला लागतो. आणि असा समजून मग खऱ्या दृष्टीने वास्तविक पाहता तो आपल्या खऱ्या तटस्थ अशा केवळ साक्षी रूपाने त्याला पाहायला लागतो. जेव्हा त्यक्त्वा गतसमूह म्हणजे जो भ्रम आहे तो भ्रम सोडला की मग त्याला सोडून तो आपल्या खरं जे मूळ रूप आहे तो आपल्या रूपाशी राहतो. मगाशी जसा दिला त्याप्रमाणे त्याचं मायेच्या याच्याशी काही आपला संबंध नाही. तो संबंध सोडून दिल्यानंतर त्यामध्ये रममान होत नाही, तो मूळ स्वरूपामध्ये रममान होतो. पुढे भगवान शुकाचार्य सांगतात, आत्मतत्व विशुद्ध्यर्थ यदा भगवानृतं ब्रह्मणे दर्शयन् रूप वेलिकव्रता द्रुतः. ते सांगतात की राजा वेलिकव्रता द्रुतः भगवान ब्रह्मणे ऋतं रूपं दर्शयन् यत् ऋतं रूपं दर्शयन् यत् आह
आत्मतत्वम विशुद्ध्यर्थम, आत्मतत्व विशुद्ध्यर्थम अशा प्रकारचा अन्वय आहे. या श्लोकाचा सरळ अर्थ असा आहे की निष्कपट व्रताचरण करून, व्रत निष्कपट अवेलिक व्रतात धृतः, निष्कपट व्रताने आदराला प्राप्त झालेला जो परमात्मा आहे, जो परमेश्वर आहे, जो भगवान आहे, तो ब्रह्मदेवाला खऱ्या स्वरूपाला दाखवणारा असा जो दाखवणारा आहे असा झाला, दाखवणारा झाला. आणि मग ब्रह्म जे काही बोलला ते जीवाला तत्वज्ञान प्राप्त व्हावे एवढ्या करताच. म्हणजे प्रतिज्ञा भगवंताने काय केली होती, सुरुवातीला आपण नाथ महाराजांच्या भाषेत केलं की ब्रह्मदेवाला ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी आपलं स्वरूप ब्रह्मदेवाला जो परमेश्वराने आपलं जे खरं स्वरूप आहे ते स्वरूप परमात्म्याला दाखवणारा जो आहे तो आपलं खरं स्वरूप दाखवता झाला, दाखवायला सुरुवात करणार आहे. आता मी दाखवणार अशी प्रतिज्ञा त्या परमात्म्याने दाखवणार. आणि जे काही ते स्वरूप पाहिल्यानंतर ब्रह्मदेवाच्या समोर भगवान जे बोलला, भगवान परमात्मा जे बोलले ते जे आहे ते जीवाला प्राप्त, शिवरूपता प्राप्त व्हावं अशा प्रकारचं तत्वज्ञान भगवंताने भगवान हा यत आह, भगवंताने ते सांगितले. ज्ञान तत्व विशुद्ध्यर्थम, शुद्ध असं जीवतत्व भगवंताने ब्रह्मदेवाला सांगितलं. अशा प्रकारचा श्लोकाचा विचार शुकाचार्यांनी राजाला सांगितला. आता यावर स्पष्टीकरण सुटसुटीत सरळ भाषेमध्ये, प्राकृत भाषेमध्ये नाथ महाराज सांगतायत. नाथ महाराज म्हणतात पहिल्यांदा, अज्ञाने जीवा जीवभाव त्यामी द्यावया निजात्मवाव, शुक सांगे सुगम उपाव इतिहास पहावो विरंचीचा. शुकाचार्य भगवान नाथ महाराज म्हणतात की बाबा शुक सांगे सुगम उपाव इतिहास पाहो हरिविरंचीचा. हरिविरंची, विरंची म्हणजे या ब्रह्मदेवाचा आणि भगवंताचा जो संवाद आहे तो संवाद, तो इतिहास आता नाथ महाराज म्हणतात सांगे. कोणाला? शुक सांगतात राजा परीक्षितीला. आपण कसा? सुगम उपाव, चांगला उपाय सांगतात. इतिहास सांगत असताना चांगला उपाय सांगतात. कशाचा उपाय चांगला आहे? अज्ञाने जीवा जीवभाव त्यामी द्यावया निजात्म ठाव. अज्ञानाने जो जीव भावाला प्राप्त झाला. वास्तविक जीव आणि ब्रह्म कोण आहे? ईश्वर, आत्मा एक आहे. हा विचार आपण बऱ्याच वेळा ऐकला. पण या जीवाला जीवपणा प्राप्त का झाला असा प्रश्न होतो की नाही. एखादा गडगंज श्रीमंत श्रीमंत मनुष्य, परंतु एवढा श्रीमंत असताना पिढी जात ज्याच्या घरामध्ये श्रीमंती आलेली आहे, शिकलेला अशात, परंतु असा असताना सुद्धा श्रीमंताचा पोरगा अगदी गलिच्छ कपडे घातलेले, फाटलेले कपडे घालून जर समजा भिकाऱ्याच्या लाईनमध्ये जर उभा दिसला तर लोक प्रश्न करणार नाही. लोक विचारणार नाही का हो एवढ्या मोठ्या श्रीमंताचा मनुष्य मुलगा आणि हा इथं भिकाऱ्यांच्या लाईनमध्ये अन्नक्षेत्रामध्ये हातात कटोरा घेऊन उभा आहे आणि ते केविलवाण्या शब्दातून मला द्या म्हणून हात पसरवतोय. काय कारण काय आहे याचं? वास्तविक पाहता श्रीमंतांना, अरे राजाची कांता काय भीक मागे? राजाची पत्नी आणि ती भीक मागेल काय? नाही. दुर्बळाची कन्या समर्थाने केली, दुर्बळाची कन्या राजाने केली, समर्थाने श्रीमंताने केली तर ती भीक मागेल का? नाही. परंतु राजाच्या मुलीने, राजाच्या पत्नीने, राजाच्या मुलाने भीक मागणं म्हणजे त्याला दूषण आहे, भूषण आहे का? मग तसा हा जर ब्रह्मस्वरूपच आहे जीव, मग हा जीव झाला कसा? याला जीवरूपता, अल्पज्ञता आली कशी? तर याचं उत्तर शास्त्राने सांगितलं, याला कारण अज्ञान. काय आहे?
अज्ञानामुळे त्याला जीवदशा प्राप्त झाली. नाथ महाराज सांगतात, कल्पना अविद्या, कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपाधी शिव बोलिले. ती कल्पनेने आणि अविद्येने त्याला जीव स्वरूप आला. म्हणजे अज्ञानाने आपल्या मूळ स्वरूपावर विसर पाडला आणि जगात या मायेने, या अज्ञानाने हा सारा दृश्य प्रपंच त्याच्या दृष्टीपटाला यायला लागला आणि त्याला त्याच्यामध्ये तो घडून गेला. अशा प्रकारचं त्याचं स्वरूप, त्याची समजूत झाली. कल्पना अविद्या तेने झाला जीव. आता शास्त्रामध्ये याच्या बऱ्याचशा प्रक्रिया, किचकट प्रक्रिया याच्यामध्ये सांगितल्या गेल्या आणि तो खोल विषय आहे. जास्त खोल विषय करून हे काय सर्व जाणते श्रोते आहेत, जास्त खोल विषय करून, कारण वेदांताच्या प्रक्रिया, वेदांत तत्त्वज्ञान हे जे आहे आत्मकल्याण करून देणारं जरी असलं तरी आज आमच्या गुरुदेवांच्या संस्कारानुसार आपल्यासमोर बसणारा जो वर्ग असतो, श्रोतृवर्ग कमी असतो अशी आमची भावना अजिबात नाही. परंतु सर्व प्रपंच करणारी, ग्रस्ताश्रम साधणारी माणसं श्रोतृवर्ग असतात आणि संस्कारावर संस्कार अनेक जन्माचे प्रपंचाचे असतात आणि त्याच्यामुळे दिवसभर सर्व कास्तकार वर्ग असतो. नोकरीला जाणारे असले, ड्युटी करणारे जरी असले तरी दिवसभर काम करून आपलं कर्तव्य बजावता बजावता शरीराने थकून गेलेले असतात आणि त्यामध्ये वेदांत हा वैराग्य संपन्न माणसाला ऐकता ऐकता झोपा लागतात. भाऊ आळंदीमध्ये असताना विचारसागराचे पाठ परमपूज्य परमादरणीय प्रातस्मरणीय गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर यांच्या मुखातून विचारसागर ऐकण्याचा योग आला. काहीतरी पूर्वजन्माचं भाग्य, आईवडिलांची पुण्याईने आळंदीत जाण्याचा योग आला आणि या अशा सत्पुरुषांचा सत्पुरुषांचा सहवास आणि त्यांच्या अमृतवाणीतून, पावनवाणीतून आम्हाला ऐकण्याचा प्रसंग आला. काहीतरी भाग्य आणि परमात्म्याची कृपाच मानावी लागेल. ज्ञानोबारांनी पदरा घेतलं, वारकरी शिक्षण संस्थेने पदरा घेतलं. विचारसागराचा पाठ भाऊ वेदांताचा प्रावेशिक ग्रंथ आहे. वेदांत शास्त्राच्या ग्रंथापैकी म्हणजे प्रवेश करणारा ग्रंथ आहे विचारसागर. नेमका विचारसागराचा पाठ दुपारी 2 वाजता. मधुकरीच्या बाजरीच्या भाकरी खायच्या, खाऊन फुल जेवण झालेलं, मधुकरीचं जेवण झालेलं असताना आणि झोपीचा टाईम आणि त्यात वेदांताचा विषय. मग काय सांगता, याच्यामध्ये अक्षरशः मागचा विद्यार्थी बऱ्याच वेळा असं व्हायचं, मागचा विद्यार्थी पुढच्या विद्यार्थ्याच्या पाठीवर डोकं ठेवायचा, मग तो मागे पाहायचा काय झालं. एकानं तर एकदा कहर केली. आता ते मला काय सांगायचं आहे, वेदांत हा शिकायला जे गेलेले आहे, घरादाराचा त्याग केलेला आहे, वैराग्य थोडंफार अंगी बांधलेलं आहे, अशा अवस्थेत वेदांत ऐकायला लागलो तर माणसाला झोप लागते. हे तर आपण प्रपंच ग्रस्ताश्रम साधून असताना याचा अर्थ सांगूच नाही असा सुद्धा नाही. कानावर संस्कार तरीसुद्धा जास्त सोप्या भाषेत सांगता येत असला तर सांगण्याचा प्रयत्न करावा. आणि ते आईसाहेब बसलेले आहेत, श्रीगुरू बसलेले आहेत, त्यांच्या प्रेरणेने, त्यांच्या कृपेने काही थोडाफार सांगता येईल त्या पद्धतीने, परंतु जास्त खोलात न जाता त्याचं तात्पर्य व्यावहारिक भाषेत पाहून आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. जीवाला जीवदशा कशी प्राप्त झाली, ब्रह्मदेवापासून, ब्रह्मस्वरूपापासून त्याची च्युती कशी झाली, अच्युत स्वरूपापासून तो च्युत होऊन जीव अवस्थेला प्राप्त कसा झाला, अज्ञानी झाला, अल्पज्ञ झाला, अल्पशक्तिमान झाला, दुःखरूप झाला आणि अशी अवस्था त्याला केवळ कशामुळे, अज्ञानाने प्राप्त झाली. आणि मग त्याला तो अज्ञान अवस्थेला प्राप्त झाला, त्याला जर आता तो आहे तर त्या जीव अज्ञानी असणाऱ्याला, दुःखरूप असणाऱ्या जीवाला, अल्पसामर्थ्यवान असणाऱ्या त्या जीवाला आता जर आनंद दुःखमय रूप समजणाऱ्या त्याला आनंदरूप व्हायचं असेल, सर्वज्ञ व्हायचं असेल, समर्थ व्हायचं असेल, स्वतंत्र व्हायचं असेल तर काय करावं लागेल. नाहीतरी जीवाची धाव काय आहे. आपण ह्याच इच्छा, ज्ञानोबा म्हणतात, एक जगस्पृहे आस्पद, एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पडे. जगाला काय वाटतं, आपण सार्वभौम असावं, सर्वज्ञता आपल्याकडे असावी, स्वातंत्र्य असावं, न मरणे निर्विवाद जगा पडिये. जीवाला काय वाटतं, आपण मरावं असं वाटतं का.
ओ पॉझिटिव्ह सापडला तरी अगदी हे तर पॉझिटिव्ह समजा याचे तर द्या. मरणा संपन्न झाला, ज्याची 100री साजरी झाली, आणि त्याला जर म्हटलं बाबा आता भरपूर झालं, दुसऱ्यांना जागा मोकळी करा, विनोदाच्या भाषेत, तो काय म्हणतो, अरे तू मर. तो सर्वांना मरायला करतो, पण स्वतः मरण्याची न वडी. याचं कारण आहे आपण मरू नये का वाटतं, त्याचं मूळ स्वरूप काय आहे. मरा अगदी सोपं, जाऊ द्या. आकाशातून पडलेलं पाणी ढगाच्या वाटेतून नदी नाल्यांच्या माध्यमातून समुद्राकडेच का जातो हो. धरणात का थांबून राहत नाही, एखाद्या तलावात का थांबत नाही का. आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम, सागरालाच का जाऊन मिळतात. याचं सोपं उत्तर आहे. ओ पाणी सागराचंच आहे ना. पाणी कुठलं आहे, सागरातलंच आहे, समुद्रातलंच आहे. समुद्रातलं पाणी आहे, मग समुद्राला जाईल नाही तर काय. मुलीची धाव माहेराकडे का, कारण तिचा जन्म तिथला आहे, तिचं बीज तिथलं आहे, आणि म्हणून तिची ओढ माहेराला असते. तसा जीवाचं माहेर काय आहे, परमात्मा आहे. म्हणून ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात, संतांनी सुद्धा सांगितलं, जाई न गे मायेत या पंढरपुरा, भेटे न माहेरा आपुली या पंढरी माझे, माहेर साजनी पंढरपूर माहेर संताचे. संतांचं माहेर पंढरपूर, तो परमात्माच, तो ब्रह्मच जीवाचं काय आहे, माहेर आहे, ते स्वरूप आहे. पण अविद्येमुळे पडदा पडल्यामुळे तो जीव अवस्थेला प्राप्त झाला आणि स्वतःला विसरला, आणि विसरल्यामुळे मग त्याच्यामुळे अनिष्ट, त्या अज्ञानामुळे स्वस्वरूपाचा विसर पडला. कदाचित तो जायला लागला तर ही माया, अज्ञान, अविद्या त्याला जगत दाखवते, ब्रह्म दिसू देत नाही. अगापै पंडुकुमरा येता स्वरूपाच्या घरा, करीतसे आडवारा विश्वाभासुजो. हे जगत आहे ना, जाऊ देत नाही. तुम्ही पहा ना हो, मुक्ताईच्या वारीला निघायचं, मुक्ताईच्या वारीला निघालं की ते इथं 5 वर्षाचं पोरग आहे, ते आबा म्हटलं की ते म्हणते आज जाऊ नका. आबानं नातानं म्हटलं जाऊ नका की वारी घरीच. पंढरपूरच्या वारीला संपूर्ण तयारी केली. 15 दिवसापासून नवे कपडे, सर्व स्वयंपाक, सर्व सोबत लागणारा सर्वच तयार ठेवलं सामान, वडकटी बांधून तयार, बिस्तार बांधून ठेवा, पिशवी तयार बांधून तयार, आणि झालं. आता उद्या दिंडी सुरुवात होणार, प्रस्थानला आपल्याला जायचंय. पिशवी उचलायची, पिशवी उचलतोही, दारात येतो, एक पाय आत एक पाय बाहेर, उंबरठ्यामध्ये उभा असतो. तेवढ्यात पत्नी म्हणते, का हो चालले पंढरपूरला. हो, माझा दरवर्षीचा नियम आहे, तुला माहिती आहे माझी वारी चुकणार नाही, पण थोडा विचार करा ना. आपल्या बेबीचं यावर्षी बाळणपण माझी इच्छा आपल्या घरी करावं, आणि तुम्ही जाणार दिवस भरत आले, माझी इच्छा आहे आता बेबीला घरी घेऊन यावं. मग तुम्ही तिकडे गेल्यानंतर आम्ही काय करावं, आमच्याच्यानं कसं होईल. तुम्ही झालं हातात घेतलेली पिशवी मुलीच्या डिलेवरी करता घरी, आणि वारीसुद्धा घरी. अगापै पंडकुमारा येता स्वरूपाच्या उरा. मी दृष्टांत सांगतो, पंढरपूरला जायची इच्छा होती, निघाला, पण प्रपंच आडवा आला, प्रपंचामुळे पंढरपूरला जाऊ शकला नाही. आता घरदार हेची माझे मुलं बाळ घरदार हेची माझे पंढरपूर. आवाज चालली पंढरपूर, आवाज चालली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा, सुंदर मोठा अभंग आहे. आता त्याचं चिंतन करायला आपल्याला वेळ नाही, जाऊ द्या. अशा पद्धतीचा, कारण संसार आहे हा संसार सर्वाला आड, म्हणजे प्रपंचासाठी परमार्थासाठी आड येणारा हा प्रपंच. हे कशामुळे केवळ अज्ञानामुळे. आणि अज्ञाने जीवभाव, वास्तविक जीव ब्रह्म. पुन्हा एकदा मी सांगतो, मला मोह आवरत नाही ते उपनिषदाचं वाक्य सांगायला. जीव ब्रह्मैव नापरा, जीव ब्रह्म एकरूप आहे, पण त्या जीवाला अज्ञाने जीवभाव, त्याला काय प्राप्त, हा परमात्माची परी दुसरा. हा परमात्माच आहे, पण कसा
परी झाला आणि हे परी आली का सर्व पण परी आणि परंतु हे 3 शब्द मराठी व्याकरणामध्ये असे आहे की अगोदरचं कितीही चांगलं असलं तरी सर्वावरून बोळा फिरतो. श्रीमंताची मुलगी आहे, भरपूर शिकलेली आहे, दिसायला गोरी गोमटी, तिच्यासारखी तालुक्यामध्ये सुंदर दिसायला मुलगी नाही. रस्त्याने चालली तर सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळतात. अशी सुंदर मुलगी, बरं नुसती दिसायला सुंदर नाही, सर्व रूपागुणानं सर्व सुंदर, गुणाने सुद्धा. कोणती रेसिपी सांगा, म्हणजे कोणताही स्वयंपाक सांगा, झटझट दिसी आणि स्वादिष्ट स्वयंपाक. सर्व गुणसुद्धा आहे, उत्तम कुळामध्ये आहे, सर्वच आहे, सौंदर्य आहे. पण गंमत काय झाली, एवढा आहे फक्त नाकाचा पत्ता नाही. काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तेने वाया गेली. तशा गोष्टी ह्या प्रपंचातल्या सर्व आहे. जीव पण आहे, पण त्याला जीवभाव आला. जीवभाव आल्यामुळे अज्ञानाने तो स्वतःला काय समजायला लागला, जीवपणा, कमीपणा आला तो अज्ञानाने. आणि त्याला त्याची जाणीव करून देण्याकरता त्यासी दावावया निजात्म भाव. भगवान म्हणतात की त्याला आत्मस्वरूपाची ओळख करून देण्याकरता भगवंत त्याला दावण्यासाठी शुकसांगे सुगम उपाव. जीवाला जीवपणा म्हणजे ऐका, ब्रह्मदेवाचा आणि भगवंताचा संवाद आहे हा. ब्रह्मदेवाला आत्मज्ञान करण्यासाठी भगवंताने सांगितला इतिहास घडून गेला. परंतु तोच इतिहास पुन्हा शुकाचार्य नाथ महाराज आपल्यासमोर ठेवतात. का ठेवतात इतिहास आपल्यासमोर का ठेवतात, याचं कारण शुकाचार्य सांगतात की जीवाला जीवपणा भेटायचा. आता ब्रह्मदेवही जीव आणि आपणही जीव, मग आपल्याला जीवदशा भोगावी लागते. आपल्याला स्वस्वरूपाचा विसर पडला, आपल्या कर्तव्याचा विसर पडला. मग तो कशामुळे, अज्ञानापुढे जीवभाव प्राप्त झालेला असल्यामुळे. आणि तो जीवभाव आपला नष्ट व्हावा या करुणेच्या पोटी राजा परीक्षितेला शुकाचार्य सांगतात. आणि नाथ महाराज त्याच करुणेने तुमच्या आमच्याकरता प्राकृत भाषेमध्ये तो इतिहास आपल्यासमोर ठेवतात. अज्ञाने जीवा जीवभाव, त्यामे त्यासी यावया निजात्म ठाव. शुक सांगे सुगम उपाव, इतिहास पाहाव हरिवीरांचीचा. सुगम उपाव म्हणजे सुलभ उपाव. संतांनी लोकांसमोर जे मांडलं, लोकांसमोर जे मार्ग दाखवले ते काही कठीण नाही. उलट कठीण सूक्ष्म दुस्तर असणारे रस्ते तर संतांनी बाजूला ठेवले आणि राजमार्ग समाजाच्या समोर, अज्ञ लोकांच्या समोर दाखवला. कारण आंधळा अंधकुपी पडता सज्ञानी लावावे सत्पथा. आंधळा जर रस्त्यानं चालत असला आणि तो जर खड्ड्यात पडते आहे आणि डोळसाला दिसते आहे की का आंधळा आता गड्ड्यामध्ये खाली पडणार आहे, म्हणून असं जर दिसायला लागलं तर डोळसाचं कर्तव्य काय आहे, अज्ञानी लावावे सन्मार्गासी. मार्ग जयाकडे भावभक्ती बळे, जगाची मिळे न दिसती. हा पुढचा विचार आहे. अज्ञानी लावावे सन्मार्गासी, अज्ञानाला सन्मार्गाला लावावं. हा डोळसाचा काय आहे, धर्म आहे. तसं त्याप्रमाणे संत महात्मे सर्व जाणते. नाही ती मुनयो भ्रांता सर्वज्ञत्वात तेषाम. संत साधू मुनी ते काय भ्रांत आहेत, नाही, भ्रांत मिटलेली आहे. आणि लोकांची भ्रांत मिटवण्याकरता संत उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. उजळावया आलो वाटा याच्याकरता तर संत आले. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वरताया. झाडू संताचे मार्ग आडराने भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेव. आपल्या स्वरूपाला विसरलेले आणि आड रानाने भटकत आहे त्यांच्यासाठी चांगला मार्ग, सोपा मार्ग दाखवला. सोपा कठीण मार्ग जे होते, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा राजमार्ग. तर तो हा राजमार्ग सर्वाहुनी
सांग. श्रेष्ठ अशा प्रकारचा मार्ग संतांनी सांगितला, आपल्याला दाखवला. मार्ग दावोनी गेले आधी दयानिधी संत ते. त्यांनी मार्ग दाखवले. कोणते मार्ग दाखवले? प्रपंचाचे नाही. संतांनी मार्ग दाखवला भक्तीचा. वाटा दाऊ भक्तीच्या. भक्तीचा मार्ग दाखवला. भक्ती परमार्थ आणि भक्तीचा मार्ग कसा आहे? सर्वात सोपा आहे. भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा. पुण्य नागवे या पापा, पुण्य नागवे या पापा. येणे जाणे खेपा, येण्याची एके खंडिती. भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागवे या पापा. पाप सर्व नागवलं जातं, पुण्य प्राप्त होतं. आणि येणे जाणे खेपा, येण्याची एके खंडिती. येण्या जाण्याच्या खेपा म्हणजे कोथळी ते मुक्ताईनगर, की कोथळी ते जळगाव, भुसावळ नाही. ह्या येणं जाणं का कोर्टन घर नाही, ह्याही का नाही. येणं जाणं म्हणजे जन्माला येणं आणि मरणाकडे जाणं. जन्माला येणं आणि मरणं. ह्या ज्या खेपा आहेत, येरझार आहे, ही येरझार संपते कशाने? तर भक्तीच्या मार्गाने. आणि भक्तिपंथ खोज म्हणून तुकोबारा सांगतात, स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल, तुम्ही आम्ही खेळी मेळी. तुकोबारा म्हणतात स्वल्प वाटे चला जाऊ. सोपी वाट आहे ही वाट गोमटी, वैकुंठासी जाता. सर्वात सोपा मार्ग आहे. तुका म्हणे चाला याची वाटे, भरवसेने भेटे पांडुरंग. का सोपा आहे? सर्वांना करता येण्यासारखा आहे. अरे अधिकाराचा विचार नाही, काळाचा विचार नाही, कुठलाच विचार करू नका. यारे यारे लहान थोर, याती भलत्या नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनाची. सकळांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सकळांशी, कोणालाही, कोणीही या. स्त्रिया वैश्योस्तथा शूद्रास्तेपी यांती प्रामगती. श्रेष्ठ मार्ग, श्रेष्ठ गतीला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्वांना अधिकार आहे. कोणीही या, कशी या, कोण्याही अवस्थेत असा, तुम्ही जिथं असाल तिथं राहा. परंतु हा मार्ग जो आहे, संतांनी मला काय सांगायचे? सुगम उपाव शुक सांगे. म्हणजेच कसा उभा? सुगम, सर्वांना करता येणारा मार्ग आहे. तुम्ही सांगा, योगाचा मार्ग आपल्याला करता येईल का? नाही. योग मार्ग कठीण आहे. योग मार्ग करण्याकरता पहिल्यांदा वैराग्य पाहिजे. वैराग्य असून पुन्हा माणसाचं सक्षमता पाहिजे, बुद्धिसाबूत पाहिजे. ह्या गोष्टी आपल्याच्यानं घडणार नाही. वैराग्य, कारण योग मार्ग करत असताना खूप कठीण सांगितलं. भगवान स्वतः सांगतात, क्लेशोदिकतरस्तेषा अव्यक्ता सक्त चेतसाम, अव्यक्ता ही गतिर्दुःखम देहवद्भीरवाप्यते. योगाची आवाटा जे गाणी माले सुभटा, तया दुःखाचा चिवाटा भाग आला. योगाच्या मार्गाने जो गेला तो योग करत असताना दुःखच आहे. आणि योग साधल्यानंतरही समाधी साधल्या जाईलच, सांगता येत नाही. कारण रिद्धिसिद्धी हे आडवी येऊन टाकतात. हे रिद्धिसिद्धीचे आडवटे आपल्याला त्या अडथळे त्याच्यामध्ये येतात. त्यामुळे सिद्धी याच्यापर्यंत समाधीपर्यंत जाणं कठीण आहे. योगाचा मार्गसुद्धा कठीण आहे, दुःखदायक आहेत. ज्ञानोबाराय सांगतात, भ्रतारेविन करावा तो हा योगू. किती कठीण आहे, सुंदर दृष्टांत देतात महाराज. ज्ञानोबाराय म्हणतात, पाहे पा लोहाचे चणे, जई बोचया पडती खाणे, तई पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणो. एक म्हातारा मनुष्य, साधारणतः 70-75चा मनुष्य निघाला प्रवासाला. पूर्वीचा काळ, प्रवासाला निघाला. आता आपल्या लक्षात आलंच असेल, 70-75 गाठलेला म्हातारा असल्यानंतर त्याची दंतवाडी सोळी सर्व ओसाड. म्हणजे 32च्या 32 जणांनी राजीनामा. कुठल्या? नगरपालिकेची बॉडी नाही, तोंडातले 32चे 32 दात सर्वचे सर्व पडून गेलेले, बोचरा झालेला. आता काय, असा मनुष्य प्रवासाला निघाला, सोबतची शिदोरी घ्यायची आठवण नाही. प्रवासाला एका गावाजवळ गेला, भूक लागली म्हणून एका लोहाराच्या घराजवळ थांबला. म्हणे, भाऊ थोडंफार काही खाल्लं. म्हणे, चिंताच करू नका, ताजे भाजलेले फुटाणे आहेत, ताजे फुटाणे
म्हणे फुटाने दिले त्याने, आता लोहाराचे त्याच्याजवळ ताजे म्हणे कसे हे सायकलचे शरीर होते ना भाऊ. आता ते फुटाने खायला दिले. मी माझ्या याच्यातलं सांगत नाही, ज्ञानोबारांची दृष्टांतातली मार्मिकता पहा. ज्ञानोबारा म्हणतात पाहे पहा लोहाचे चणे लोखंडाचे फुटाने त्या म्हाताऱ्याला खायला दिले. तुम्ही सांगा जमेल का? कारण ज्ञानोबारांना माहिती होतं लोखंडाचे फुटाने का म्हटले, हरभऱ्याचे म्हटले नाही, वाटाण्याचे म्हटले नाही, अजून कशाचे ते फुटाने म्हटले नाही. फुटाने कशाचे म्हटले? लोखंडाचे. कारण ज्ञानोबारांना माहिती होतं पुढे मिक्सर ग्राइंडरचा काळ येणार आहे. हे खलबत्त्यात कुटून खातील, नाही खलबत्त्यात जमलं तर मिक्सरमध्ये फिरवून खातील. चावलेले तसे काय दिसत नाही काय. आमच्यासोबत एक म्हातारा होता भाऊ, आमच्यासोबत दिंडीमध्ये एक वारकरी होते. तोंडात दात कमी होते, पूर्ण नव्हते पण बोचरा झालेला, पण सुपारी खायची लत, व्यसन सुपारी. आता तरुण पयामध्ये असताना अख्खे सुपाऱ्या फोडता फोडता तर सर्व दात पडले, तरी आता सवय जात नाही, पण सवय ते व्यसन सुटत नाही. त्याच्यासोबत खलबत्ता असायचा, कुठंही बसले की सुरू कुठलं, म्हणजे कुठून खात होता सुपारी. तसा हा ज्ञानोबारांना माहिती होतं. काय मार्मिकता ज्ञानोबारांचे शब्द आहे, लोहाचे चणे. अरे लोखंडाचे चणे असले, कुठून खाल्ले, मिक्सरमध्ये फिरून खाल्ले तरीसुद्धा ते प्राणच घेणार आहेत. त्याप्रमाणे योगाचा मार्ग आहे, तो मार्ग माणसाला खडतड आहे, अतिशय क्लेशकर आहे, दुःखदायक आहे. तो मार्ग सामान्य जीवाला घडणं शक्य नाही. म्हणून संतांनी सांगितलं नका जाऊ तया वाटा. आम्ही म्हणजे त्या मार्गाने जाऊ नका, त्या रस्त्याने जाऊ नका. म्हणजे सोपा मार्ग सांगितला संतांनी, जो आचरण करण्यासारखा सर्वांकरता. संत सांगत असताना जगाच्या हिताचं, कल्याणाचं, सर्वांना रुचेल पचेल अशा पद्धतीचा मार्ग संत सांगतात. म्हणून सुखाचार्य सुद्धा सांगतात शुक सांगे सुगम उपाव इतिहास पाव हरिविरंचीचा. आणि तो जे सांगून पुढे नाथ महाराज सांगतात संतोष आणि उत्तम वृत्ते जे श्रीमुखे शरीर भगवंते सांगीतले विधातया ते संतोषोनी उत्तम वृत्ते निज रूपाती दावो नितेने. शुकाचार्य म्हणतात काय तो सुगम उपाव काय आहे? श्रीमुखे श्री भगवंते, स्वतः भगवंताने आपल्या मुखारविंदातून मुखकमलातून कोणाला भगवंते सांगितले विधातया ते विधाता म्हणजे ब्रह्मदेव. त्या ब्रह्मदेवाला स्वतः भगवंताने सांगितलं. जसं याच्या वेळेस गीतेचं वर्णन करत असताना वर्णन केलं गेलं, नामदेव महाराजांनी वर्णन केलं समुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुने जी स्वमुखे या स्वयं पद्मनाभस्य भगवंताच्या मुखातली गीता भगवंताने स्वतः जशी अर्जुनाला सांगितले तसा स्वतः भगवान स्वतः परमात्मा परब्रह्म परमात्मा ब्रह्मदेवाला सांगतोय. स्वतः सांगतोय काय सांगतोय की जे सांगितल्यानंतर संतोषोनी उत्तम वृते निजा रूपा ते दावनितेने त्या परमात्म्याने अतिशय संतुष्ट झाला, प्रसन्न झाला आणि प्रसन्न होऊन उत्तम वृत्तीने त्याने निज रूपाते दावोनी तेने आपलं आत्मस्वरूप आपलं शरीर आपलं सच्चिदा घन अशा प्रकारचं स्वरूप ते भगवंताने त्याला दाखवलं आणि संतोषून त्याला श्रीमुखाने भगवंताने त्या ब्रह्मदेवाला ज्ञान सांगितलं. तेने ज्ञान सांगितलं काय तर आता त्याच्यामध्ये असं सांगितल्यानंतर कोणी म्हणेल का हो नाथ महाराज आता एक प्रश्न निर्माण करतात. मी तो प्रश्न फक्त आज सांगतो, उद्या त्या प्रश्नाचा सविस्तर विचार आणि उत्तराचा विचार आपण उद्या करणार. फक्त आज सुरुवात. नाथ असा प्रश्न निर्माण होतो का हो भगवंताने स्वमुखाने सांगितलं म्हणतात श्री भगवंते स्वमुखे म्हणजे मुख आलं म्हणजे शरीर आलं. मग ब्रह्मदेव शरीरधारी, ब्रह्मदेवाला ज्ञान का सांगावं लागलं की ब्रह्मदेव शरीरधारी होता. मग ब्रह्मदेव शरीरधारी असताना शरीरधारी त्याला देहाची अहंता जडली.
अभिमान जडला, अज्ञान आलं, बुद्धी जड झाली, कर्तव्य विसरला, स्वरूप विसरला. मग शरीरधारी ब्रह्मदेवाला जर अहंता निर्माण झाली तर सांगणारा जो भगवंत आहे तो सुद्धा कसा आहे? शरीरधारीच आहे. मग शरीरधारी त्याचा सुद्धा शरीराशी संबंध, ब्रह्मदेवाचा शरीराशी संबंध, बुद्धी जड झाली, स्वरूप विसरला. तसा सांगणारा जर भगवंत आहे त्याचा सुद्धा शरीराशी संबंध आहे. मग शरीरधाऱ्याने शरीरधाऱ्याशी संबंध असणाऱ्या शरीरधाऱ्याला सांगितलेल्या विचाराने त्याचा देहसंबंध कसा तुटेल? हा प्रश्न निर्माण होतो की नाही? आपल्याला नाही होत परंतु नाथ महाराज जाणकार लोकांची भूमिका घेऊन, जाणकार श्रोत्यांचा जिवंतपणाची भूमिका घेऊन नाथ महाराज प्रश्न निर्माण करतात. जीवासी जे दृढ देहबुद्धी भगवंत ही देहसंबंधी, त्याचे भजन मोक्ष सिद्धी, न घडे त्रिशुद्धी जीवासी गा, ऐसी उठो पाहे आशंका. असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आता कसा प्रश्न निर्माण होऊ शकतो याचा पूर्ण विस्तार संयुक्तिक प्रमाणाने, दृष्टांताने आणि त्याचा उत्तराकरता आपण उद्यापासून विचार करू. त्याचा आजची वेळ आपली जवळजवळ समाप्त झाली. म्हणून आजची झालेली सेवा आईसाहेब मुक्ताईंच्या श्री गुरूंच्या ईश्वराच्या चरणी समर्पित करून आपण भजन करणार आहोत. पण तत्पूर्वी एक अशी हे आहे, माझ्या चरण राहत नाही म्हणून वाचते की सर्व याच्यात आपल्या वारकरी संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदाय हा विश्वकाय संप्रदाय, या संप्रदायामध्ये अनेक परंपरा आहेत. 2 मिनिट फक्त आपले शिल्लक घेणार आहे, श्रद्धांजली वाहायची. ते अशी की आपल्या अनेक परंपरा आहेत. त्यामध्ये सर्वात मोठी याच्यामध्ये एक अलौकिक आगळी वेगळी असणारी परंपरा बोधले महाराजांची. आणि बोधले महाराजांच्या परंपराच्या फळावरचे निष्ठावंत आणि आपला वैकुंठवासी सद्गुरू झेंडूजी महाराज बेडीकर परंपरेचे पिढ्यानपिढ्याचे भाऊ, आता जवळजवळ त्यांची 5वी-6वी पिढी आहे. आपले झेंडूजी महाराज फळावर सातत्याने बंकापूरकर, कर्नाटकातली गोष्ट आहे, बंकापूरकर म्हणजे बोधले महाराजांचा शिष्य परिवार आणि वैकुंठवासी सद्गुरू झेंडूजी महाराज बेडीकर परंपरेचा श्रद्धावान, निष्ठावान आणि प्रेमळ संबंध असणाऱ्या संबंध असा एक वारकरी घराणा कर्नाटकातला, बंकापूरचा सर्वदे घराणा. अतिशय उत्सुक नामदेव महाराजांचा समाधी सोहळा, सोपान काकांचा समाधी सोहळा बंकापूरमध्ये स्वतः, म्हणजे त्यांच्या घरातली सुद्धा खूप मोठी 200 वर्षाची परंपरा, 200-250 वर्षाची परंपरा त्यांची सांगितल्या जाते. असा सर्वदे घराण्यातला सर्वादे घराणा सद्गुरू झेंडूजी महाराज परंपरेशी अतिशय निष्ठावान असणारे, त्यामध्ये वैकुंठवासी परम आदरणीय आमचे परमस्नेही आमचे असणारे निवृत्ती आबा सर्वदे यांना श्रावण दशमीच्या दिवशी आता परवाच्याला देवाज्ञा झाली. ईश्वराने त्यांना पांडुरंग परमात्म्याने त्यांना आपल्या स्वरूपात प्राप्त करून घेतलं आणि म्हणून त्यांना आपल्या सर्व परिवारातर्फे, वारकरी संप्रदायातील सर्व परंपरातर्फे श्रद्धांजली. आणि त्यांच्या घराण्यामध्ये ही परंपरा अशी कायम टिकून राहो आहेतच, सर्व निष्ठावान आहेत आणि हे संबंध या परंपरेचे आणि त्यांचे संबंध कायम राहावेत. असे घराणे जे थोडके आहेत की घराण्यातील सर्वांना निष्ठा असते आणि पिढ्यानपिढ्या त्यांचे हे संबंध आहेत आणि पुढे टिकून राहतील. तर पुन्हा एकदा वैकुंठवासी निवृत्ती सर्वदे बंकापूर कर्नाटक त्यांना सर्व आपल्या परिवारातर्फे, आपल्या श्रोतृगणातर्फे श्रद्धांजली वाहू. आणि त्या घराण्यामध्ये सुद्धा ही परंपरा, हा संबंध, परंपरांचा संबंध कायम टिकून राहावा. आईसाहेब मुक्ताईंच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आजची वाचिक सेवा आईसाहेबांच्या चरणी, श्रीगुरूंच्या ईश्वराच्या चरणी समर्पित करून नियमाप्रमाणे आपण ज्ञानोबा तुकोबाचं आईसाहेबांचं भजन करू आणि उद्याच्या दिवशी याच वेळेस पुन्हा या प्रश्नाचा आणि उत्तराचा विचार करण्याचा प्रयत्न करू. कुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदि दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय.
श्री ज्ञानदेव श्री तुकाराम 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 श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री तुकाराम 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 मुक्ताबाई 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 आदिशक्ती मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई योगमाया मुक्ताबाई योगमाया मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई विश्वव्यापक मुक्ताबाई विश्वव्यापक मुक्ताबाई जगत्रजननी मुक्ताबाई जगत्रे जननी मुक्ताबाई दासा ठाव द्यावा पायी दासा ठाव द्यावा पायी श्री संत मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम शक्ती मुक्ताबाई की जय दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय झेंडूजी महाराज की जय मुकुंद महाराज की जय सखाराम महाराज की जय पंढरीनाथ भगवान की सब जय संतन की जय सोमेश्वर भगवान की जय।